मुंबई हल्ल्याच्या कटासाठी ISI कडून आर्थिक मदत, इडलीचा गौप्यस्फोट. गुजरातमध्ये चकमकीत ठार झालेली इशरत जहाँ दहशतवादी होती, इडलीची कबुली. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदं तातडीनं भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मासेमारी विषयक सर्वंकष धोरण जाहीर करण्याचा सरकारचा प्रयत्न, मत्स्य व्यवसाय मंत्री एकनाथ खडसे. राज्यातल्या रिटेल क्षेत्रासाठीचं धोरण मेक इन इंडिया सप्ताहादरम्यान जाहीर होणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई. प्राप्तिकर संकलनात मुंबईनं घेतली आघाडी, देशभरातला 68% एवढा कर एकट्या मुंबईतून संकलित. स्मार्ट सिटी उभारणारं केंद्र सरकार गरिबांसाठीही वचनबद्ध असल्याची नितीन गडकरी यांची ग्वाही. अवघ्या 5 लाख रुपयात मिळणार गरिबांना घरं. देशातल्या 40 कोटी असंघटित कामगारांना विमा आणि निवृत्ती वेतन सुविधा मिळवून देणाऱ्या स्मार्ट कार्डचं पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन. उत्तर कोरियाचे लष्कर प्रमुख री यंग गिल यांना मृत्यूदंड, भ्रष्टाचार आणि कट रचल्याच्या आरोपावरून देण्यात आली शिक्षा. नायजेरियात दहशतवाद्यांकडून 2 आत्मघातकी हल्ले, बॉम्बस्फोटात किमान 60 जण ठार. पाकिस्तानातल्या अण्वस्त्र सज्जतेबद्दल अमेरिकेने व्यक्त केली चिंता. दक्षिण चीन समुद्रातला वाद आंतरराष्ट्रीय संकेतांनुसार मिटवण्याचा चीनला दिला इशारा. औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीच्या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनानं दक्ष राहून प्रभावी कारवाई करावी, उच्च न्यायालयानं दिले आदेश. ज्येष्ठ संगीत अभिनेत्री रजनी जोशी आणि ज्येष्ठ रंगकर्मी रामकृष्ण नायक यांना शासन देणार जीवनगौरव पुरस्कार. दुष्काळावर मात आणि शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी मागेल त्याला शेततळं देण्याची शासनाची घोषणा. औरंगाबादच्या माजी महापौर आणि भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. न्यायमूर्ती लोढा समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची 19 फेब्रुवारीला विशेष बैठक. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताकडून पदकांची लयलूट सुरूच, 118 सुवर्णपदकांची कमाई.